मनोज जरांगे पाटील यांनी 28 ऑगस्टच्या मोर्चाची तयारी आणि रणनीती ठरवण्यासाठी आंतरवालीमध्ये महानियोजनाची बैठक घेतली आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकत्रित आला आणि काही निर्णय झाले। याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहे। दादा, सगळ्यात पहिला प्रश्न मी हा विचारतो की गर्दी बघून तुम्हाला काय वाटलं? अनेक जण म्हणत होते की मराठा समाज आता मनोज जरांगेच्या पाठीशी नाही, मनोज जरांगे पाटील संपले। मराठ्यांनी सिद्ध करून दिलं आम्ही इमानदारीच्या पाठीमागे आहे आणि मला पण आज गर्व वाटायला लागला की मी मराठा जातीत जन्मून या जातीचा मला गर्व वाटायला लागला। त्यांच्या लेकरा बाळासाठी झटतोय, मी लढतोय, तिळ जीव जाळीतो, पशी राहतो, काय चुकीचं करतो ते कसं काय लांब जाते? हे भाजप असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, बेसराम असो, कुणी असो, मराठा समाज कधीच लांब जाऊ शकत नाही। कारण मी खूप आयुष्य या समाजासाठी घातलं। या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत, त्यांच्या हातातले आऊत काठी सुटावं, कर्जबाजारी ते होऊ नयेत, त्यांच्या घरात नोकरीला लागलं तर आनंदाने सुखाने राहतील सगळे, हे स्वप्न बघतोय मी। त्यांचे पोरं पोरगी अधिकारी व्हावी हे स्वप्न बघतोय, इंजिनियर डॉक्टर व्हावी हे स्वप्न बघतोय। कसं काय सोडतील ते मला? आणि आज त्यांनी खरंच सिद्ध केलं। मी नतमस्तक आहे मराठा समाजाचे अख्ख्या। आता हे मी काही खोटं बोलत, पण तुम्ही बघायला अख्ख्या आंतरवालीत आणि परिसरात उभा राहायला जागा नव्हती मला। दोन बैठका कराव्या लागल्या इथं, एक आणि बाहेर अडकलेल्या लोकांसाठी। कारण इथं झाली एक बैठक आणि पुढं रस्त्यावरती मी घरावरती बिल्डिंगवरती जाऊन उभा राहिलो आणि तिथं जाऊन पुन्हा भाषण केलं, पुन्हा एक बैठक घेतली की त्या रस्त्यावरती पुरे 3 किलोमीटर लोक होते। असा समाज इतका कडवट आणि कट्टर असला विजय मिळवायला सोपं जातं आणि इतका कट्टर समाज आहे, मला खूप गर्व आणि अभिमान वाटतो त्याचा। तुम्ही असं का बोलताय की ही शेवटची बैठक? आंतरवालीतली शेवटची बैठक आहे। आता 2 वर्षाला आंदोलन सुरू आहे, आता किती दिवस? आता विजयच मिळवायचा। 29 ऑगस्टला एकदा निघाली की निघाली। पण लोकांशी संवाद साधताना तुम्ही भावनिक झालेलं मी बघितलं। काय तुम्हाला लोकांना बघितलं की भावनिक होतं? डोळ्यात अश्रू येतात? हे बघा काय समाज आहे राव, काय लढतोय, किती ताकदीनं काम सोडून, धंदे सोडून, सगळं सोडून तरी पंढरपूरला समाज गेला आमचा। 70% समाज पंढरपूरला जातो। त्याच्यात इतके म्हणल्यावर तर मला म्हणजे काय सांगावं तुम्हाला, आता माझ्या अंगावर काटे उभा राहिले पाटापर्यंत। तुम्हाला इकडचे सगळे रस्ते आहेत म्हणून बोलतो, पाटापर्यंत लोक, इकडे ते वडी गाव आहे तिथपर्यंत लोक। काय पब्लिक आहे का काय? जे म्हणतं ना लाट नाही काय नाही, आता कळण म्हणा तुला लाट काय असते। मुंबईत मराठी कसं दरारा उभा राहतो बघ म्हणा। मला काही वारकरी लोक दिसले जे मराठा समाज बहुतांश शेतकरी तो वारीला जातो। मी लोकांशी बोललो त्यावेळेस ते म्हटले की तो विठ्ठलाच्या नंतर इथं सुद्धा आमचा विठ्ठल आहे जो आम्हाला न्याय मिळवून देणार। त्याच्या दर्शनाला आम्ही आलो, पंढरपूरला गेलो नाही। माझा ही भावना थोडी जास्त। माझ्या समाजाला मी देव मानतो, मायबाप मानतो आणि मी त्यांच्या लेकरा बाळासाठी लढतो। उदार मन आहे समाजाचं, मोठं मन आहे, ते बी एका हाकेवरती कानाकोपऱ्यातून येतो। पण मी एवढा मोठी उपाधी द्यायला एवढा मोठा नाही। मला साधं मीडियावाले म्हणले मराठा नेते मनोज जरांगे पाटील, तरी मी म्हणतो मी नेता नाही, तरी पण म्हणतो मी नेता नाही, मी मराठा आंदोलक। मला गोरगरिबासाठी करायचं। एकदा जर डोक्यात हवा गेली ना, माणूस जातीसाठी काम नाही करत, पैशासाठी स्वार्थासाठी करत। मला फक्त समाजासाठी करायचं, समाज मोठा करण्यासाठी करायचं। पूर्ण आयुष्य मी त्यासाठी खर्च केलेले आणि आताही आयुष्य मी समाजासाठीच खर्च करतो आणि पुढेही 29 ऑगस्टला मराठ्यावर गुलाल फेकल्याशिवाय मी सोडत नाही। पण अख्ख्या मराठी 2 दिवस फक्त वाटा लावायला जरी मुंबईला आले तरी विजय पदरात टाकतो। सगळ्यांनी बाहेर पडला पाहिजे। तुम्ही मागच्या वेळेस वाशी पुणे मार्गे गेलात, यावेळेस वाटलं होतं नाशिक मार्गे जाणार तुम्ही, तर तुम्ही मधला मार्ग घेतला शिवनेरीचा मार्ग। शिवनेरीचा मार्ग घेण्यामागचं काय कारण? कारण असं नाही, पण मी लय मानतो। लय म्हणजे त्याला शब्द नाही, त्या लयला सर्वोच्च शब्द तेवढाच, लय मानतो। राजांना लय मानतो। जाताना गड आहे, गडाच्या पायथ्याला हात लावून जातो, कंपाळाला माती लावून जातो, पवित्र माती। येईल नाही येईल शेवटचा बी असू शकतो, म्हणून माझ्या राजाच्या गडावून माती लावून जाणार, पण समाजावर गुलाल टाकला। तुम्ही पुन्हा भावनिक होता। समाज छत्रपती म्हटलं की तुम्ही भावनिकच होत? नाही, शेवटी काय आहे, हे राजा आहे ज्यानं आम्हाला ऊर्जा दिली, ज्यांनी आम्हाला प्रेरणा दिली। अन्याय इतका होत होता या देशावरती,
ते सगळा मोडला. माझ्या राजानं स्वतःचं एकुलतं एक लेकरू छत्रपती संभाजीराजे सुद्धा या हिंदुस्थानसाठी एकुलतं एक लेकरू दिलंय. आणि मग त्यांच्या इतकं मोठं उच्च आम्हाला काहीच नाही जगात. छत्रपती इतकं मोठं उच्च आम्हाला काहीच नाही. आमची गावरान खेड्यातली भाषा आहे, आम्हाला उच्च काहीच नाही. मग आपण विजय द्यायचा. गरीब 7 करोड मराठा समाज आहे, यांना आनंद द्यायचा आहे. आपल्या राजाच्या पायरीला आपण हात लावून कपाळाला माती लावून गेलं पाहिजे. तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा शिवनेरीला जाऊन आला आणि पुन्हा दमन आंदोलन सुरू झालं. तुम्हाला काही ऊर्जा भेटते, आंदोलनासाठी काही दिशा भेटते? मी रायगडच्या यावेळेस दुर्गराज रायगडच्या पायऱ्या यावेळेस मी 4-5 चढलो धरून हाताला. मला तर आश्चर्य वाटलं ते. बाकीच्या सगळ्या पायऱ्या मी स्वतः चढलो, रोपे बसून जेवढ्या असतील तेवढ्या, कारण चढता उतरता येत नाही ना. मला तिथं गेलं की मला काहीच राहत नाही, सगळं नीट होऊन जातं. हे श्रद्धा तेवढी आहे. याला कोणी अंधश्रद्धा म्हणू नये, तितका नीच विचाराचं कोणी असेल असं मलाही वाटत नाही. पण मी एकदा पायथ्याला गेलो, रायगडाला गेलो ना, मला ऑटोमॅटिक बळ ऊर्जा मिळते, ऑटोमॅटिक. आता तुम्ही मुंबईमध्ये घुसणार हा निर्धार ठाम केलेला आहे. 29च्या आधी जर सरकारचं काही रिप्लाय नाही आलं तर तुम्ही मुंबईमध्ये घुसणार. तुम्ही म्हणताय मुंबई जाम करणार. मुंबईमध्ये काय घडलं तर महाराष्ट्र जाम होणार. एकंदरीतच संबंध महाराष्ट्र ओलीस ठेवता का, अशी सुद्धा टीका तुमच्यावर. काय झालं? मुंबई जाम करणार, महाराष्ट्र जाम होणार. मग इतर लोक तुम्हाला त्याबद्दल दूषणं देऊ शकतात की तुम्ही अख्खा महाराष्ट्रच वेटीस धरला. कोण आहे इतर द्यायला? आम्ही कोणाचे आहेत? त्यांचेच आहेत, ते आमचे आहेत. आज त्यांच्याकडे चाललो मग दुसरं देणार का? जाम म्हणजे काय? आम्ही चाललो फक्त मुंबईला लेकरांचा हक्क घ्यायला. उलट त्यांनी आमची सेवा करावं, त्यांनी उलट आमची सगळ्यांनी मिळून सेवा करावं, तांब्याभर पाणी द्यावं. नाही तर मग देऊन टाकावं ना. त्यांनी सरकारला सांगावं यांचं देऊन टाका. येत नाही आम्ही. आणि आता मुंबई जाम करायची गरजच काय? आम्ही जायचं नाही मुंबईला. आम्ही ते गेलो तरी तेवढे लोक येते, त्याला आम्ही काय करावं? ते ऑटोमॅटिक जाम होती. आम्ही म्हणलं जाम नाही करायचं, नुसतं मुंबईला चाललो होतो आम्ही, तरी तेवढे लोक येतात. बरं हां, चाललोत नुसतं मुंबईला, बस का? हां, ते आता ऑटोमॅटिक जाम होईल. तर तुम्हीच बातम्या लावताना जाम झाली. जाम शब्द आहे, पण आता मुंबई जायचं नाही का मागणीला आम्ही? पण मुंबई जाम जर झाले तर महाराष्ट्रावर नाही तर त्याच्या देशावर परिणाम होतो. मग डोकं नाही का यांना थोडं बी? 1.5 वर्ष झालं ना, आणि 29 ऑगस्टला आता 2 वर्ष होते. किती वेळ द्यायचा? इतकं एखाद्याचं लेकरा बाळाचं वाटोळं करायचं, इतकं हाडं घ्यायचं आणि इतकं अपमानास्पद वागणूक द्यायची, असं सरकार नसतं ना. मग 2-2 वर्ष वेळ देऊन जर तुम्ही करत नाहीत तर शेवटचा पर्याय उरतोच ना मग मुंबई. तर मुंबईमध्ये काय होणार हे तुम्ही काय आणखी पत्ते खोलत नाही? काय होणार? सगळे जाणार, शांत बसणार. मी भाषण केलंय, बोललोय, सगळे शांत बसणार. एवढं तर सरळ प्लॅनिंग नसणार तुमचं मुंबईला जायचं म्हणून. फक्त माझ्या कुठल्या पोराला बोट लागता का आम्हाला? हा, ते मुंबईत यायलेत म्हणजे तुमच्याकडे यायलेत म्हणून तुम्ही त्यांना हाणायलात, तुम्हाला पण आमच्याकडे यायचं. हा, महाराष्ट्र. पण मॉब जेवढी लोक जाणार आहेत, आक्रमक समाज आहे आधीपासून, मनात लोकांचा राग आहे, यांना शांत ठेवणं सुद्धा तुमचंच काम. शांतच राहणार आहेत आम्ही. केव्हा शांतच? मारच खातोत नुसता. त्यांनीच हाणलंय आम्हाला येऊन, आमचंच रक्त सांडलं, गोळ्या लागल्यात आम्हाला, आणखी नाही चालता येत नाही आम्हाला. किती लोक दाखवू गावात तुम्हाला? आम्ही शांतच गेलो, मुंबईत नाही गेलो का आता शांत आलो? शांतच गेलो, शांत चालू. आताही शांत जाणार, पण माघारी नाही येणार आरक्षण घेतल्याशिवाय. मोर्चा टाळण्यासाठी सरकारने काय करायला? सगळ्या मागण्या मान्य करायच्या. या अधिवेशनात 30 जूनपासून अधिवेशन सुरू होतं. त्याच्यानंतर मोर्चा थांबला. मी जर एकदा अंतरवाली सोडली तर मध्ये जरी मंत्री आले तरी मी ऐकत नसतो. मध्ये जरी आले कुठं तरी ऐकत नसतो. एकदा अंतरवाली सोडली मुंबईतच जाणार. तिथं मग उपोषण होणार, घेराव होणार, काय होणार? लोकांमध्ये सुद्धा चर्चा आहे की मंत्रालयाला घेराव घातला जाईल. मराठे शांत जाऊन बसणार. कुठं बसणार ते रणनीती आहे. आता मुंबईत जाणार म्हणलं, आम्हाला मुंबई जागाच नाही पुरणार. हा, ते त्याला तुम्ही आता घेराव अर्थ काढणार किंवा मग तुम्ही त्याला शब्द म्हणून, अर्थ म्हणण्यापेक्षा शब्द म्हणून. समजा आता अंतरवालीत जायचं, आज अंतरवालीला बसायला जागा नव्हती, मग आता घेराच म्हणावं लागत.
आडवं नाही बोलत. समजा आता आम्ही अंतर्गत बैठक बोलली तर एवढीच बसायला पाहिजे होती. आपलं हा एवढं हे 4 एकरच आहे. हे सगळं त्या लिंबापासून या चौका 2 एससी पासून इथपर्यंत या पाण्याच्या कंपनीपर्यंत हे एवढं नाही पाटापर्यंत तिथं नुसतं 50-100 एकर होईल. 4 एकर एवढं 4 ते 5 एकर आहे एवढं बरं. हा सगळ्या अंतरावलीतच लोक आहेत. सगळ्या रस्त्यानं पण आहेत. ते 6 किलोमीटर रस्ता आहे त्याच्यावर पण आहेत. की पाटाचा इकडचा 3.5 किलोमीटर त्याच्यावर पण आहेत. आणि सगळ्या अंतरावली गावात येतात 4ही बाजूने. आपण सभा घेतली तिकडे सगळ्या गाड्याने फुल झाल्या. आता मग याला घ्यायलाच म्हणते. आता मुंबईत जायचंय आम्हाला. आता बसावं लागेल ना. तुम्ही नेहमी म्हणता माझा डाव मी कळू देणार नाही, परंतु हा मग आता काहीतरी गुपित डावच आहे ना. नाही दादा, मुंबईत जाणार. आता तुम्ही संभाजीनगरला जाणार, आम्ही म्हणलं तर आम्हाला यायचं संभाजीनगर. आता आम्ही येणार. आता आम्ही येणार म्हणल्यावर त्याचा अर्थ आता जर समजा संभाजीनगरच्या सगळ्या गल्ल्या फुल झाल्या, आता मग येऊ नाही का? आता मग त्याला तुम्ही घेराव अर्थ काढणार किंवा जाम केला अर्थ काढणार. आम्ही फक्त मुंबईला चाललोय शांत बसायला तर जागा द्यावा लागेल का नाही? कुठं बसणार हे पण सांगत नाही. आझाद मैदानला मुख्य आंदोलनाचं केंद्र मुख्य. आता बसायला समजा जागा तिने पुरली तर अलीकडे जावं लागेल ना. असं बसत का बसायचंच नाही. मग त्याला घेरावं नका म्हणून. बसायला जागा नाही म्हणून बसली असं म्हणा. मग शांततेत आहे सर. शांततेत आहे. तुम्ही मुख्यमंत्री एकीकडे एक इशारा पण देत आहे सरकारला, एका जरी पोराला बोट लागलं तर त्याचे वाईट परिणाम होतात. नाही, कारण धमकी पण देत आहे सरकार. मग मारलंय खाल्ला ना. तुमच्या घरातली आई बहीण तुम्हाला वाटत नाही ना, आमच्या घरातली वाटत नाही. आणि तुमच्या घरातली तुम्हाला आई बहीण वाटते ना, आमच्या घरातली वाटत नाही. हे संस्कार लय वाईट. कुणाची तरी लेकबाळ इथं हातपाय मोडून पडलेले रक्ताच्या थरव्यात. आता जर बोट लावलं ना, महाराष्ट्रातला पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही. कुठं जाळपोळ होणार नाही, कुठं दगडफेक होणार नाही, कुठं उद्रेक होणार नाही. पण पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही. पांधन रस्ता हा बऱ्याच लोकांना कळणार नाही. मी त्याचं तुम्हाला सांगतो, पांधन रस्ता एकही खुला राहणार नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातला एकही रस्ता सुरू राहणार नाही. सगळे रस्ते ठप्प. पांदन रस्ता नाही म्हणलं ते कसं काय राहील? पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही. पांदन साधा ते म्हणजे आता पांदीना जाऊ आणि मग ह्या वाड्यातून पुढच्या वाड्यात लागून मग रोडला लागू. पांदन रस्ता सुद्धा सुरू नाही राहणार. मग एका पोराला बोट लागला तर शेवटची पण निर्णय शांतता आहे. शेवटची निर्णय का आता? निर्णय घे म्हणून शेवटची बैठक घेतली. मुंबई सोडत नसतो. पूर्ण 100% आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडत नसतो. तशी परिस्थिती आहे गरिबाची आमच्या. तितके हाल आहेत. लोकांना पोरा शिक्षणाला पैसे नाही राहिले. नोकऱ्या नसल्यामुळं कर्जबाजारी होऊन बसलेत. आमचं हक्काचं आरक्षण आहे. आमच्या हक्काचे गॅझेटियर आहेत. केसेस मागे घेतले जात नाहीत. बलिदान गेलेले कुटुंबाचे पैसे नोकऱ्या दिल्या जात नाहीत. शिंदे समितीला बढती दिली जात नाही. देशमुख कुटुंबाचा खटला निकाली काढला जात नाही. म्हणजे हे जे जाणून बुजून गोष्टी चालल्यात. व्हॅलिटी दिली जात नाही. नोंदी असून प्रमाणपत्र कुणबीचे दिले जात नाहीत. मराठा आणि कुणबी एक यासाठी 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, तरी पण किंवा JR काढला जात नाही. म्हणजे याला मुद्दाम समाजाचा एखाद्या छळ सुरू केला असं म्हणते त्या. मग आता हे छळ किंवा अन्याय अत्याचार थांबवायचा असेल तर आम्हाला शांततेत भयामागं सारावंच लागतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो. एवढा मोठा मोर्चा आहे, 6 कोटी मराठे तुम्ही म्हणताय, त्यापेक्षा जास्त मुंबईमध्ये येणार आहे. तुम्हाला काही ताणतणाव येत नाही कधी की एवढी लोक जायचे, तिथं जर काही घडलं तर काय होऊ शकतं? ताणतणाव येत नाही तुम्हाला? काय घडणार आहे तिथं? काहीच नाही. 6 कोटी मराठे एकदा तिथं आले, मग आता जसं जागा मिळेल तसं बसत चालणार आम्ही. एवढं सगळं शांततेत होईल? ह आपल्याला गॅरंटी आहे. मी सांगितलं ना, राज्यात सुद्धा जाळपोळ होणार नाही, दगडफेक होणार नाही कुठंच. आणि ते कुणी केले तर ते सरकार पक्षानेच केली, आम्ही ना. तेच आमच्यावरती बदनाम करायसाठी, षड्यंत्र करायसाठी असं करू शकतात. आमच्याकडून होणार नाही. मुंबईत पण नाही, महाराष्ट्रात पण नाही. पण मुंबई मात्र सोडत नाही आरक्षण घेतल्याशिवाय. हे पण तेवढंच खरं. तुम्ही किती लाकडं फोडणारे असू द्या, तुम्ही किती पण बाजार असू द्या, तुमच्याकडे किती पण सत्ता असू द्या आणि कुठली पण शक्ती असू द्या, मराठी काय असतात ना, पुन्हा एकदा देश बघणार. मराठ्यांचे लाट कशाला म्हणतात, रणभूमी कशाला म्हणतात, आणि ते मैदान गाजवणं कशाला म्हणतात, आणि गुलाल बी कसा विजयाचा फेकला जातो, आणि एकजूट काय असावं
पुरा देश म्हणून मराठ्यासारखे असो. हे 29 ऑगस्टला तुम्हाला मराठी सिद्ध करते. शेतात बी मराठा राहणार नाही, कामगार मजूर मराठा राहणार नाही घरी, डॉक्टर वकील शिक्षक घरी राहणार नाही, व्यापारी राहणार नाही, व्यावसायिक नाही, उद्योगपती नाही, आमदार खासदार नाही, राजकीय नेता कोणचाच नाही, सरपंच नाही, सदस्य नाही, चेअरमन नाही, सभापती नाही, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सगळे मराठे तिकडे राहणार आहेत. रिक्षा आणणारे, टेम्पो आणणारे, जीप आणणारे, ट्रकवरचे ड्रायव्हर, एसटी कंडक्टर, एसटीचे ड्रायव्हर, माथाडी कामगार, डबेवाले, कंपन्यात काम करणारे कर्मचारी, शासकीय कर्मचारी, सगळे जेवढा मराठा आहे ना 2 दिवसासाठी मुंबईत येणार. मला वाटायला हवा मग वापस येणार. पण 2 दिवस मराठा समाज मुंबईत येणार आणि ते इतकं येणार कोणालाच मोजता नाही येणार. ड्रोनला बी नाही, शूटिंगला नाही, सरकारला नाही आणि कोणालाच नाही. मराठा म्हणजे काय पुन्हा एकदा देश मुंबईत बघणारे 29 ऑगस्ट. पण प्रसिद्धीसाठी आणि राजकीय फायद्यासाठी लढा आहे हा मोर्चा आहे, अशी सुद्धा राजकीय प्रतिक्रिया यायला लागली. ते संपलेले असते. जे मागच्या दारातून आमदार झालेले, खासदार झालेले ती पैदास असू शकते आणि आम्ही काय देत नाही त्यांना. कारण मराठा समाज असलेला गिनीत बी नाही. तो कोण आहे केवढ्याचा आहे आम्ही गिनीत पण नाही. आम्ही जितके शांत आहेत ना त्याची शांत पण आहेत आणि समोरच्याला जशाच तसं उत्तर द्यायची ताकद पण आमच्यात आहे. पाटील, आधी टीका झाली तर तुम्ही थोडंसं संतापायचे, मात्र आता तुम्ही अगदी शांततेने घेताय. सगळा हा बदल झालाय 2 वर्षात. नाही बदल नाही झाला. ते लक्षात आलं यांची अवकात किती आहे. आधी आम्हाला वाटायचं यांची अवकात हे आहे. ज्याची अवकातच नाही त्याला काय किंमत द्यायची. त्यांना काय 17 पक्षातून हिंडणारे ते 5-25 जणांची तुम्ही एक मध्ये टोळी बघितली का? आता टीका पचवायची तुम्ही शक्य. मध्ये एक टोळी बघितली का? लगन टोळी होती, लगन टोळी. एक दिवस याच संघ लग्न करायची, एक दिवस त्याच संघ करायची, एक दिवस त्याच संघ करायची, एक दिवस त्याच संघ करायची. काय ते इकडून तिकडून पक्षात हिंडणारी टोळी. टीका पचवायची आता ताकद आली. पाचवायचं काय मोजतच नाही म्हणला, महत्वच देत नाही. आम्हाला वाटत पाहिजे लय हे येतं. हे मराठ्यांपुढे झिंगूर येते साले. यांचे काय अवकात नाही. यांना मराठ्याचे पाय पडला लागतं. निवडणुकीत टायमाला निवडून आलो मराठ्याला त्रास देते, अधिकाऱ्यांना त्रास देते, आमच्या मराठ्याच्या आंदोलनात काम करणाऱ्यांना त्रास देते, सहकार्याला त्रास देते. कोणी मीडियावाले आमच्याकडे आले तर त्यांना त्रास देते. ही असली पायदाशी ओरिजिनल पायदास नाही. ओरिजिनल असं नाही करीत. लढाईला मान्य करते, लढा संघर्ष एखाद्याचा मान्य करते. ती संस्कारी फळी असते राजकारणाची कशाची. हे जे मोग बदनाम करायचं म्हणून काम करतात यांना मोजत नाहीत आम्ही आणि गिनीत नाहीत. आणि माया मराठ्यापेक्षा कोण मोठं आहे? कोण मोठं आहे? सगळ्यात मोठा मराठा. सगळ्याला पदावर बसू मराठा. फडणवीसांना ते दिवस बघायला मिळालेत मराठ्यांमुळं. त्यामुळे ह्या मराठ्यापुढं बाकीच्याला काय किंमत आहे? एक हाक मारली की येतात राव, इथं गाड्या लावल्या तर लोक येत नाहीत राव. मी आज सिद्ध झाला. आता कवा कोणी म्हणलं बी ना मागं नाही राहिले, पुढं नाही राहिले, मी दाखायचा खटाटूप सुद्धा नाही करणार. मराठी दाखायचा अजिबात नाही करणार आजपासून. मलाही काही वेळेस वाटायचं ना म्हणल्यावर आयला खरंच मागं पुढं झाले असते का काय मराठी म्हणते. तर आज शंका गेली, आज गेली आणि एकदा नारायणगडच्या टायमाला पण गेली. लोकसभा झाली की म्हणले आता काही नाही राहिलं मागं. आम्ही पुन्हा घेतली सभा मराठी भयानक. आता राज्यव्यापी बैठक लावली. यायला मी म्हणतो उत्तरच आहे खोटं बोलन हे उत्तर. पण तुम्ही नाही खोटं बोलणार मीडियावाले. कुठंच उभं राहायला जागा नव्हती. इतकी सभा बैठक ही रूपांतर सभेत होणार असले. आता कुणी जर म्हणलं तर मी दाखवतच नसतो. आता या रे जमारे परत आता नसतो दाखवत. मराठा माझ्या जागेवर आहे, 100% जागेवर चांगले जिरू शकतो. आणि ह्यावेळेस सरकारची जिरविणार आणि मराठा आणि आरक्षण पण घेऊन येणार. तुम्ही 29 ऑगस्टला बघा मराठ्यांची लाट काय असते. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण की मनोज जरांगे पाटलांवर टीका झाली, त्यांच्या पाठीमागं समाज नाही किंवा मनोज जरांगे पाटील संपले. तर आजची गर्दी ही त्या टीकाकारांना उत्तर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आज त्यांचं सगळं ठरलेलं आहे, रणनीती ठरलेली आहे, लढ्याची दिशा सुद्धा ठरलेली आहे. मात्र जाता जाता मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर जाणार आहेत. शिवनेरीवरील छत्रपतीच्या बद्दल बोलायला आणि समाजाबद्दल बोलताना हेच कठोर मनोज जरांगे पाटील भावनिक सुद्धा होताना आपण बघितले. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटी.